नेक्स्ट बघा, कोऑर्डिनेशन कंपाऊंड कोणतं स्टार्ट केलंय आपण आता? कोऑर्डिनेशन कंपाऊंड. पी ब्लॉक झालं, एन ब्लॉक म्हणजे ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन झालं, आणि आता आपण काय डिस्कस करतोय तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड. पहिला क्वेश्चन काय आहे बघा, what we have to find if which from the following does not obeys EAN rule. EAN रूलचा फॉर्म्युला काय असते? EAN रूल म्हणतो EAN इज इक्वल्स टू Z मायनस एक्स प्लस काय असते तर Y. आणि हे Z म्हणजे ॲटॉमिक नंबर, X म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ट, आणि Y म्हणजे काय असतात तर इलेक्ट्रॉन्स गेन्ड बाय द लोन पेयर. हा EAN नंबर नियरेस्ट इनर्ट गॅस इतका यायला पाहिजे. नियरेस्ट इनर्ट गॅस म्हणजे एकतर 36 यायला पाहिजे, 54 यायला पाहिजे किंवा 86. 36, 54 किंवा 86 हा मधलं यायला पाहिजे. तर ते कंपाऊंड्स काय फॉर्म करतात तर EAN रूल फॉलो करतात, नाहीतर ते कंपाऊंड्स EAN रूल फॉलो करत नाही. आता CONH363 प्लस जर आपण घेतलं, ऍक्च्युली हा असा आहे CONH363 प्लस. सो CONH363 प्लस मध्ये कोबाल्टचा ऑक्सिडेशन नंबर X कन्सिडर केलं, अमोनियाचा ऑक्सिडेशन नंबर 0 कन्सिडर केलाय तर 3 येणार आहे. सो X इज इक्वल्स टू काय येणार आहे +3. सो कोबाल्टचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे तर +3. X ॲटॉमिक नंबर कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर 27 असते, पार्ट असायला पाहिजे. मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलंय स्कॅन्डियम टू झिंक स्कॅन्डियम टू झिंक सगळे एलिमेंट्स पार्ट असला पाहिजे, त्यांचा ॲटॉमिक नंबर पण काय असला पाहिजे तर पार्ट असायला पाहिजे. सो कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर 27 आहे. हा X म्हणजे 3 म्हणजे किती इलेक्ट्रॉन लूज केलेत तर 3 इलेक्ट्रॉन लूज केलेत. त्यानंतर ना अमाइन आहे ना, अमाइन म्हणजे अमाइन किती अमाइन आहेत 6. 6 अमाइन म्हणजे 6 लिगँड आहेत. एक लिगँड किती लोन पेअर देतोय 2, तर 6 लिगँड किती देणार आहेत तर 12. सॉरी, एक लिगँड 2 इलेक्ट्रॉन देतोय, तर 6 लिगँड किती इलेक्ट्रॉन देणार आहेत तर 12. सो इथं काय येणार आहे तर प्लस काय येणार आहे तर 12. मग ह्याला जर तुम्ही काय केला सॉल्व केला, ह्याला जर तुम्ही काय केला सॉल्व केला तर काय येते बघा, 27 मायनस 3 काय येते तर 24. 24 प्लस 12, 24 प्लस 12 काय येते तर 36. 24 प्लस 12 काय येते तर 36. 24 प्लस 12 काय येते तर 36. मग 36 EAN रूल फॉलो करते. पहिला वाला तर फॉलो करतो, दुसरा वाला बघूया. झिंक आहे. आता झिंक हे सगळे झिंक काय ZnNH3 काय आहे तर 4 2 प्लस ZnNH3 4 2 प्लस. झिंकचा ऑक्सिडेशन नंबर X, अमोनियाचा ऑक्सिडेशन नंबर 0, ऑक्सिडेशन नंबर +2. सो झिंकचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे तर +2. झिंकचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे? झिंकचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे +2. आता झिंकचा ऑक्सिडेशन नंबर जर +2 आहे तर परत EAN रूल प्रमाणे Z मायनस एक्स प्लस काय येणार आहे तर काय, Z ॲटॉमिक नंबर ऑफ झिंक 30 असतं, X किती इलेक्ट्रॉन लूज केले 2, Y किती इलेक्ट्रॉन असणार आहे तर 8, कारण अमोनिया किती आहे तर 4. एक अमोनिया 2 इलेक्ट्रॉन देणार, 4 अमोनिया किती इलेक्ट्रॉन देणार आहे तर 8 इलेक्ट्रॉन देणार आहे. सो 30 मायनस 2 काय येणार आहे 28. 28 प्लस 8 काय येणार आहे तर 36. काय येणार आहे 36. ठीक आहे. आता CrCO6, हा CrCO6 कसा आहे सांगा? न्यूट्रल लिगँड आहे, सॉरी न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. कसला कॉम्प्लेक्स आहे? न्यूट्रल, कारण त्यावरती काहीही चार्ज नाहीये. मग CrCO6 जर म्हटलं तर क्रोमियम वरती चार्ज काय असणार आहे तर 0, म्हणजे X काय असणार आहे तर 0. क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर EAN इज इक्वल्स टू काय असते तर Z मायनस एक्स प्लस काय असते तर Y. सो ॲटॉमिक नंबर क्रोमियमचा 24 आहे. किती ॲटॉमिक नंबर क्रोमियमचं? क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर 24 आहे. इलेक्ट्रॉन लॉस्ट 0 आहे आणि इलेक्ट्रॉन गेन किती असणार आहेत तर 12. 24 प्लस 12 म्हणजे किती झालं 36. आता लॉजिकली हे तिघं काय आहेत EAN रूल फॉलो करतात, म्हणजे हाच EAN रूल काय करणार नाही तर फॉलो करणार नाही. सिंपल लॉजिक आहे. ह्याला सांगू पण शकतो, कॉपर आहे ना, कॉपर हा कोणाचा नेबर आहे? कॉपर हा कोणाचा नेबर आहे? अमोनियाचा.
म्हणजे कॉपरचा ॲटॉमिक नंबर काय असणार आहे, कॉपरचं ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, तर हा x+0 इज इक्वल्स टू 2 आहे. म्हणजे x इज इक्वल्स टू 2 आलं. x इज इक्वल्स टू काय आलं, 2. ठीक आहे. आता EAN इज इक्वल्स टू काय असते, EAN इज इक्वल्स टू Z मायनस x प्लस काय असते तर y. Z म्हणजे किती आलं तर 29, x म्हणजे किती आले तर 2 आणि y म्हणजे किती आले तर 8. 29 मायनस 2 किती येते तर 27. 27 प्लस 8 किती येते 35. 35 म्हणजे नियरेस्ट इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन येत नाही, म्हणजे EAN रूल फॉलो करत नाही. नोट डाऊन करा पटकन. नेक्स्ट, which from the following complex contains anionic ligand? Which ligand? Anionic. Anionic म्हणजे नेगेटिव्हली चार्ज लिगँड कोणामध्ये आहे, पेंटाकार्बोनिल आयन. पेंटाकार्बोनिल आयन म्हणजे FeCO5 टाइम्स आहे. CO न्यूट्रल लिगँड आहे. CO कसला लिगँड आहे, न्यूट्रल. पेंटा अमाइन ॲक्वा कोबाल्ट आयोडाइड. आता पेंटा अमाइन ॲक्वा कोबाल्ट, पेंटा अमाइन म्हणजे अमोनिया किती आहेत तर 5 अमोनिया आहेत, ॲक्वा 1 आहे आणि बाहेर काय आहे तर आयोडाइड आहे, I3 असते नॉर्मली. हे दोन्ही लिगँड्स जे आहेत ते न्यूट्रलच आहेत. लिगँड्स काय आहेत, लिगँड्स काय आहेत, न्यूट्रल लिगँड्स आहेत. नेक्स्ट, टेट्रा अमाइन कॉपर आयन. हा कॉपर आणि टेट्रा अमाइन CuNH3 4, ह्यावरती चार्ज काय येणार आहे तर +2. टेट्रासायनो निकेलेट, निकेल CN4, ह्याच्यावरती चार्ज -2. कोणता आहे सांगा, नेगेटिव्हली चार्ज लिगँड. हा नेगेटिव्हली चार्ज लिगँड असतो. सायनाइड हा कसला लिगँड आहे, नेगेटिव्हली चार्ज लिगँड. सायनाइड हा कसला लिगँड आहे, नेगेटिव्हली चार्ज लिगँड. नेगेटिव्हली चार्ज लिगँड मध्ये कोण कोण असतंय तर नेगेटिव्हली चार्ज लिगँड मध्ये सायनाइड, सगळे हॅलाइड्स, हायड्रॉक्साइड्स, थायोसल्फेट्स, आयसोथायोसल्फेट्स, हे सगळे असतात. ठीक आहे. सो कोण असणार आहे, ऑप्शन कोणता असणार आहे, डी. कोणता असणार आहे ऑप्शन, कोणता ऑप्शन असणार आहे, डी. सो इथं काय असणार आहे तर टेट्रासायनो काय आहे तर निकेलेट आयन. ठीक आहे. नेक्स्ट, फाइंड द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ डोनर ॲटम present in 1 mole of K4FeCN6. Total number of moles of donor atom present in 1 mole of K4FeCN6. कोण असणार आहे, डोनर ॲटम म्हणजे कोण असते, देणारा. देणारा कोण आहे, CN. CN किती आहेत 6. मग एकामध्ये किती मोल असणार आहेत, 2. मी असं केलं म्हणून 2, तसंच आहे की ते. Find the total number of moles of donor atom present in 1 mole of this. डोनर ॲटम कोण असतंय, जो लिगँड लोन पेअर काय करू शकतो, देऊ शकतो. कोण देऊ शकतो, लोन पेअर. मग इथं किती लिगँड्स आहेत, 6. म्हणजे 1 कार्बन 1 लोन पेअर देणार, असे 6 सायनाइड आहेत तर 6 लोन पेअर झाले. किती लोन पेअर झाले, किती लोन पेअर झाले. नेक्स्ट, काय डाऊट आहे, हा. व्हॉट इज द इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ Fe इन FeCN6. FeCN6 मध्ये हे बघा, Fe ला x कन्सिडर केलं, सायनाइडचं ऑक्सिडेशन स्टेट -1 × 6 इज इक्वल्स टू -3, म्हणजे x इज इक्वल्स टू -3 + 6 आहे. सो x इज इक्वल्स टू काय तर +3. सो ॲटॉमिक नंबर आयनचा EAN इज इक्वल्स टू काय असते, EAN इज इक्वल्स टू Z मायनस x प्लस काय असते तर y. Z किती आहे 26 मायनस x 3 प्लस y काय आहे तर 12. सो 26 मायनस 3 इज 23. 23 प्लस 12 म्हणजे किती येणार आहे तर किती येणार आहे 35. किती येणार आहे
35। समझ में आ रहा है क्या? यस और नो? ठीक। आयडेंटिफाय द न्यूट्रल कॉम्प्लेक्स. न्यूट्रल कॉम्प्लेक्स म्हणजे ज्यावरती चार्ज काय आहे तर शून्य. न्यूट्रल कॉम्प्लेक्स म्हणजे ज्यावरती चार्ज काय आहे तर शून्य चार्ज असणार आहे. आता ह्यामध्ये कोण असणार आहे? आयडेंटिफाय द न्यूट्रल कॉम्प्लेक्स फ्रॉम द फॉलोइंग. टेट्रा अमाइन कॉपर म्हणजे इथं कॉपर आहे, त्यावरती अमोनिया किती आहेत तर 4 अमोनिया आहे. टेट्रा अमाइन कॉपर, कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट +2 दिली आहे आणि अमोनियाची ऑक्सिडेशन स्टेट 0 असते, त्यामुळे ह्यावरती चार्ज काय असणार आहे? काय असणार आहे चार्ज? +2. काय असणार आहे चार्ज? +2. टोटल चार्ज किती असणार आहे? +2. नेक्स्ट काय आहे तर सोडियम हेक्साफ्लोरो अल्युमिनेट म्हणजे अल्युमिनियम इथं F6 आहे, -6 आहे, +3 आहे. -6 +3 -3 म्हणजे सोडियम काय असणार आहे तर 3. म्हणजे हा जर सेपरेट झाला तर 3Na प्लस AlF6. AlF6 काय असते तर 3-. नेक्स्ट टेट्रा ट्राय अमाइन, कोबाल्ट आहे, त्याच्याबरोबर अमोनिया किती आहे तर अमोनिया किती आहे? अमाइन, अमाइन कितींदा आहे तर 3दा आणि ट्राय अमाइन आणि ट्राय नायट्रो आहे. ट्राय अमाइन काय आहे? ट्राय नायट्रो. ट्राय नायट्रो म्हणजे NO2 कितींदा आहे तर 3दा आणि कोबाल्ट वरती चार्ज काय तर +3. इथं समजून घ्या, कोबाल्ट वरती चार्ज +3 आहे, अमोनिया वरती चार्ज काय असते? 0. नायट्रो ग्रुप, एका नायट्रो ग्रुप वरती चार्ज काय असते तर -1. आहेत किती नायट्रो ग्रुप? 3. सो ह्याला -1 इंटू काय केलं तर 3. सो +3 आणि -3, +3 -3 काय येणार आहे? 0. म्हणजे ह्यावरती चार्ज काय येणार आहे? 0. नेट चार्ज काय येणार आहे? 0. नेट चार्ज काय येणार आहे? नेट चार्ज काय येत आहे? 0. कारण कोबाल्ट वरती +3 आहे आणि नायट्रो वरती -1 इंटू 3. सो +3 -3 0. सो ट्राय अमाइन ट्राय अमाइन नायट्रो कोबाल्ट काय असणार आहे तर 3. काय येणार आहे? 0. 0 चार्ज. किती येणार आहे चार्ज? 0. समजतंय? लिहून घेणार आहे? घेतला? आयडेंटिफाय द वीक फील्ड लिगॅन्ड फ्रॉम द फॉलोइंग. हॅलाइड्स, काय सांगते बघा मी, हॅलाइड्स हे वीक फील्ड लिगॅन्ड असतात. अजून कोण? मी तुम्हाला 2 इथं पार्टिशन करून देते. जर डोनर ऍटम जो आहे, कोण आहे? डोनर ऍटम. डोनर ऍटम म्हणजे जो लोन पेअर देणार आहे. कोण देणार आहे? हा, जर लोन पेअर कार्बन देते किंवा नायट्रोजन देते, जर लोन पेअर कार्बन देते किंवा नायट्रोजन तर ते स्ट्रॉंग लिगॅन्ड्स. कसले लिगॅन्ड्स? हा. आणि जर डोनर ऍटम म्हणजे लोन पेअर देणारा, काय देणारा? लोन पेअर. लोन पेअर देणारा कोण आहे? हॅलाइड आहे. म्हणजे कोणताही हॅलाइड असू दे, क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड किंवा फ्लोराइड असू दे, किंवा ऑक्सिजन आहे किंवा सल्फर आहे. ऑक्सिजन आहे किंवा सल्फर, हे सगळे कसले लिगॅन्ड असतात तर वीक लिगॅन्ड्स. कसले लिगॅन्ड्स? कसले लिगॅन्ड्स? वीक. नेक्स्ट, which from the following compound contains complex anion. म्हणजे anion तुमचा कॉम्प्लेक्स आहे आणि कॅटायन काउंटर आयन आहे. काउंटर आयन काय आहे? कॅटायन आणि दुसरा काय आहे तर एनायन. ठीक आहे, म्हणजे एनायनिक स्पीशीज ओळखायचे तुम्हाला. एक लक्षात येतं, हे सगळं बघत बसण्यापेक्षा इकडे बघा मी काय सांगते. जर मला कॉम्प्लेक्स एनायनिक म्हटलंय, काय म्हटलंय? कॉम्प्लेक्स काय म्हटलंय? एनायनिक. एनायनिक कॉम्प्लेक्स असेल तर त्याच्या मेटलचं नाव वेगळ्या पद्धतीने लिहिलं जातं. त्याच्या जर कॉम्प्लेक्स काय आहे? एनायनिक. जर कॉम्प्लेक्स एनायनिक आहे तर त्याचं मेटलचं नाव वेगळं लिहिलं जातं. म्हणजे काय येणार आहे? निकेलेट, कोबाल्टेट, फेरेट, ऑरेट, क्युप्रेट,
अल्युमिनेट. आलं लक्षात? मग मला सांगा ह्या तिघांमध्ये कोणाच्या मध्ये नाव चेंज झाले मेटलचं? कोणाचं नाव चेंज झालंय? ऑप्शन डी. समजतंय का? येस ऑर नो? शॉर्टकट आहे. काय की एखादा एनआयनिक कॉम्प्लेक्स आहे, हा कसं ओळखायचं? त्याच्या मेटलचं नाव बघायचं. कशाचं नाव बघायचं? जर त्याचे आयुपीएससी नेमिंग दिले असतील तर, जर नाही तर आपल्याला काय करावं लागणार आहे? स्ट्रक्चर जे आहे त्या स्ट्रक्चरवरचं नेट चार्ज फाइंड करावं लागणार आहे. स्ट्रक्चरवरचं काय फाइंड करावं लागणार आहे? स्ट्रक्चरवरचं काय फाइंड करावं लागणार आहे? नेट चार्ज. ओके, ठीक आहे. नाउ विच फ्रॉम द फॉलोइंग इज अ वीक लिगँड? फ्लोरीन. आताच म्हटलं हॅलोजन्स वीक लिगँड असतात. कोण वीक लिगँड असतात? हॅलोजन्स वीक लिगँड असतात. नेक्स्ट, आयडेंटिफाय द करेक्ट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फील्ड स्ट्रेंथ ऑफ लिगँड्स फ्रॉम द फॉलोइंग. आता एक लक्षात घ्या की सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट लिगँड कार्बोनिल असते. कोण असते? कार्बोनिल. कार्बोनिल नंतर कोण असतात? तर सायनाइड्स असतात. काय असतात? सायनाइड्स. सायनाइड्स नंतर मग ऑक्सिजनचा ग्रुप असणारा, मग सल्फर, आणि मग काय असतात? तर हॅलोजन्स. हे मी तुम्हाला ओव्हरऑल दिले. सिरीज तशी खूप मोठी आहे. ही सिरीज तशी खूप मोठी आहे. बर, एकच मिनिट थांबा. सायनाइड ही सिरीज आहे. सीएफटी मध्ये दिलेली आहे आपल्याला, स्ट्रॉंग लिगँड आणि वीक लिगँडच्या ऑर्डर मध्ये. सगळ्यात जास्त स्ट्रॉंगेस्ट लिगँड कोण आहे? स्ट्रॉंगेस्ट लिगँड कार्बोनिल. कार्बोनिल नंतर कोण आहे? तर सायनाइड. सायनाइड नायट्रोजन, लोन पेर डोनर. मग नेक्स्ट इथिलीन डायमाइन, मग अमोनिया, मग ईडीटीए, इथिलीन डायमाइन टेट्रा ऍसिटेट, मग सल्फर कंटेनिंग. सल्फर कंटेनिंग कोण आहे? थायोसायनेट. नंतर सॉरी थायोसायनेट नाही, हा आयसोथायोसायनेट आहे. नायट्रोजन लोन पेर देणार आहे. कोण देणार आहे? नायट्रोजन. NCS असेल तर नायट्रोजन, SCN असेल तर सल्फर. ठीक आहे. मग वॉटर, मग ऑक्झॅलेट, मग OH, मग फ्लोराईड. फ्लोराईड नंतर कोण येतंय? सल्फाईड. हे लक्षात घ्या. हे एकच अनॉमली आहे की ऍक्च्युली पहिला सल्फाईड यायला पाहिजे होता, मग काय यायला पाहिजे होतं? फ्लोराईड. पण सगळ्यात म्हणजे लिगँड्स, इफेक्टिव्ह लिगँड्स मध्ये म्हणजे इझिली लोन पेअर होणारा कोण असतो? तर F मायनस. कोण असतो? कोण असतो? F मायनस. ड्यू टू इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन तो रिझन आहे. F मायनस, S2 मायनस, Cl मायनस, Br मायनस, I मायनस. सांगा आता काय येते ते. आयडेंटिफाय काय म्हटले? द करेक्ट स्ट्रेंथ ऑफ लिगँड. कोण असणार आहे सगळ्यात जास्त ह्यामध्ये? ऑप्शन मध्ये बघा, सगळ्यात जास्त काय असणार आहे? OH. OH नंतर S, S नंतर Cl, आणि Cl नंतर I. कोणता आहे सांगा? ऑप्शन सी. आलं लक्षात? येस ऑर नो? मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलेलं, आता तिसऱ्यांदा सांगतेय. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री सॉल्व्ह करत असताना टेक्स्टबुक समोर ठेवायची. काय समोर ठेवायची? का? तर एखादा पॉइंट, खूप थिअरी आहे ना, एखादा पॉइंट लक्षात नाही आला लगेच तिथं बघायचं, चेक करायचं. 10 वेळा म्हणजे आपल्या समोरनं ते टेक्स्टबुक पण जाते. जेवढ्यांदा तुम्हाला डाऊट येणार तेवढ्यांदा तुम्ही टेक्स्टबुक बघणार आहे, तेवढ्यांदा तुम्ही ती टेक्स्टबुक रीड करणार आहे, तेवढं तुम्हाला हात सोपं जाते त्या गोष्टीला. ठीक आहे. नेक्स्ट बघा, फाइंड द इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ झिंक इन ZnNH3. हे आताच बघितले ना आपण? बघितलंय का? काय होतं इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर मध्ये? झिंकचा ऑक्सिडेशन नंबर X कन्सिडर केला, अमोनिया 0 कन्सिडर केला, नेट चार्ज काय आहे? तर 2. सो X इज इक्वल्स टू काय आहे? तर +2 आहे. X इज इक्वल्स टू काय आहे? तर X इज इक्वल्स टू काय आहे? +2. सो आता EAN रूलचा फॉर्म्युला काय असते? EAN इज इक्वल्स टू Z मायनस X प्लस Y. जर तुमची बुद्धी एवढी आहे की तुम्ही आता हा कंपाऊंड लक्षात ठेवू शकता लक्षात की हा EAN रूल फॉलो करतो आणि ह्याचा नंबर काय आहे, पाठ करून टाका. जर तुम्हाला ब्रेन कैपेसिटी मध्ये वाटते की हाँ मेरे को याद हो जाएगा ये कि Zn ये है इतना है करके. झिंकचे ॲटॉमिक नंबर 30 असते. इलेक्ट्रॉन किती लूज केले? 2. X. Y म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स गेन केले? एक अमोनिया किती इलेक्ट्रॉन देणार आहे? 2. किती अमोनिया आहेत? 4. मग 4 2 8.
So 30 minus 2 is 28. 28 plus 8 is how much? 36. So ऑप्शन कोणता येणार आहे? 36 जे आहे ते ऑप्शन येणार आहे. सो ऑप्शन कोणता येणार आहे? सी. ऑप्शन कोणता येणार आहे? सी. आपण पहिला क्वेश्चन जो घेतला तो ह्याच्या रिलेटेडच होता EAN रूलच्या, आणि मी शिकवतानाही सांगितलेलं तुम्हाला EAN रूल इम्पॉर्टंट आहे म्हणून. आयडेंटिफाय द एनायनिक लिगँड. एनायनिक लिगँड निगेटिव्हली चार्ज आहे. EDTA, इथिलीन डायअमाइन टेट्रा ऍसिटेट, हा कसला आहे? आयसोथायोसायनेटो पण एनायनिक लिगँडच आहे. आयसोथायोसायनेटो. अमाइन इथिलीन डायअमाइन, सॉरी EDTA नाही आहे, इथिलीन डायअमाइन आहे. सॉरी, आय गॉट कन्फ्युज्ड. हा इथिलीन डायअमाइन आहे, न्यूट्रल लिगँड आहे. अमाइन पण न्यूट्रल लिगँड आहे. ऍक्वा पण न्यूट्रल लिगँड आहे. आयसोथायोसायनेटो हा काय आहे तर एनायनिक लिगँड. कसला लिगँड आहे? एनायनिक लिगँड. NCS, जिथं नायट्रोजन लोन पेअर असतं, ते डोनर असतं. इथिलीन डायअमाइन म्हणजे कोण असतं? CH2 इथं काय आहे तर NH2 आणि इथं काय आहे तर NH2. हा न्यूट्रल लिगँड आहे. कोणता लिगँड आहे? न्यूट्रल. पण जर तुम्हाला EDTA म्हटला, इथिलीन डायअमाइन टेट्रा ऍसिटेट म्हटला, तर हा कसा असतो? नेगेटिव्हली चार्ज असतो. कसा चार्ज असतो? कसा चार्ज असतो? नेगेटिव्हली चार्ज. What is the number of unpaired electrons in CONH3 plus complex? बाळांनो, ह्याच्यासाठी आपल्याला काय यायला पाहिजे सांगा? हा लिगँड बद्दल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आता आपण शिकलो, म्हणजे आपण CET शिकताना सगळं शिकलेलं असतं. CFT पण शिकलेले आहे. CFT सांगताय की अमाइन कसला लिगँड आहे? स्ट्रॉंग लिगँड. नायट्रोजन लोन पेअर डोनर आहे. सो अमाइन स्ट्रॉंग लिगँड आहे तर तो काय करणार आहे? स्पिन पेअरिंग करणार आहे. काय करणार आहे? काय करणार आहे? स्पिन पेअरिंग. इथं बघा, कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर 27, त्यानं 3 इलेक्ट्रॉन लूज केलं CO3+. ह्याच्यावरती नेट चार्ज डायरेक्टली CO3+. म्हणजे काय असते तर 3d6 आणि काय असते तर 4s0. मग 3d6 1 2 3 4 5 आणि इथं काय आलं तर 6. हे 4 अनपेड आहेत. अनपेड आहेत ह्यामध्ये, म्हणून त्याच्याकडे डायरेक्ट अनपेड आहेत म्हणून सांगायचं नाही. कंपाऊंडचा लिगँड बघायचा. हा लिगँड आहे ना अमोनिया, हा स्ट्रॉंग लिगँड आहे. काय आहे? आणि स्ट्रॉंग लिगँड स्पिन पेअरिंग करतं. स्ट्रॉंग लिगँड काय करतं? हा स्ट्रॉंग लिगँड स्पिन पेअरिंग जर करत असेल, स्ट्रॉंग लिगँड जर स्पिन पेअरिंग करत असेल, इथं 1 2, इथं पण 1 2 आणि इथं पण काय येणार आहे? 1 2. सांगा मला, सगळे पेअर्ड झाले ना? CONH3 मध्ये सगळे काय आहेत? सगळे काय आहेत? सगळे इलेक्ट्रॉन्स काय आहेत? पेड. म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन्स काय आहेत तर 0. डायमॅग्नेटिक आहे कंपाऊंड. कसा आहे कंपाऊंड? कसा आहे कंपाऊंड? डायमॅग्नेटिक. आता त्याच जागे बघा, हा COF6 3- आला असतं बाळांनो. काय आलं असतं? COF6 3-. परत COF6 3- मध्ये कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +3. परत हाच कॉन्फिगरेशन असणार आहे. पण फ्लोरीन हा वीक लिगँड आहे. फ्लोरीन हा कसला लिगँड आहे? हॅलोजन्स कसले लिगँड असतात? वीक लिगँड. वीक लिगँड स्पिन पेअरिंग करत, माझ्याकडे किती अनपेड आहे? हा असणार आहे. COF6 ला हायब्रिडाइज स्टेटला पण हाच असणार आहे. किती अनपेड आहे? आणि कसा नेचर मध्ये असणार आहे? पॅरामॅग्नेटिक. हे पाठ करायचं. CONH3 आहे. अमोनिया स्ट्रॉंग लिगँड आहे. स्ट्रॉंग लिगँड आहे म्हणजे स्पिन पेअरिंग करणार आहे. जेव्हा कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट +3 होती, 4 अनपेड होते, पेअर झाले. COF6 3- मध्ये अनपेडच राहणार आहे. काय राहणार आहे? काय राहणार आहे? हा, इथं बघा, जर हा घेतला कॉम्प्लेक्स जिथं स्पिन पेअरिंग झालं, आतले डी वापरले, 3D आतले 2 वापरतो, मग 4s वापरतो आणि मग 4p वापरतो. म्हणजे इथं D2sp3 म्हणजे हायब्रिडायझेशन येते. मग याला कसला कॉम्प्लेक्स म्हणतो आपण? इनर कॉम्प्लेक्स. कसला कॉम्प्लेक्स म्हणतो? कसला कॉम्प्लेक्स म्हणतो आपण याला? इनर कॉम्प्लेक्स. कसला कॉम्प्लेक्स म्हणतो आपण याला? कसला कॉम्प्लेक्स म्हणतो आपण इथं? इनर कॉम्प्लेक्स. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो?
बरं, किती अनपेड असणार आहेत सांगा मला इथं? 0. CONH363 प्लस ला किती अनपेड आहेत? 0. आणि COF63 मायनस ला किती अनपेड आहेत? तर 4. किती अनपेड आहेत? हे लिहायला यायला पाहिजे आपल्याला. त्याचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड करायला पाहिजे. पुढं आयडेंटिफाय अ लोवेस्ट फिल्ड स्ट्रेंथ लिगॅंड फ्रॉम द फॉलोइंग. I मायनस सगळ्यात वीकेस्ट लिगॅंड जर कोण असेल तर तो कोण आहे? तर I मायनस. कोण आहे? तो इझिली लोन पेअर देत नाही. वीक फील्ड लिगॅंड. हा, व्हॉट इज द इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ कोबाल्ट? हे आपण स्टार्टिंगला सॉल्व्ह केलं, परत एकदा दाखवते. कोबाल्टचा एक्स कन्सिडर करायचा, अमोनिया 0, नेट चार्ज काय आहे तर +3, म्हणजे x इज इक्वल्स टू +3. x इज इक्वल्स टू +3. सो x इज इक्वल्स टू +3 असेल तर इथं काय असणार आहे? EAN रूल. EAN रूल इज इक्वल्स टू Z मायनस x प्लस काय येणार आहे तर y. Z ॲटॉमिक नंबर 27, इलेक्ट्रॉन लॉस केले 3, इलेक्ट्रॉन्स मिळाले 12, कारण एक अमोनिया किती इलेक्ट्रॉन पेअर देणार आहे? 2. एक लोन पेअर किती इलेक्ट्रॉन देतोय? 2. 6 लोन पेअर किती इलेक्ट्रॉन देणार आहेत? 12. 27 मायनस 3 24, 24 प्लस 12 काय येते तर 36. 36 किती येते? 36. सो CONH363 प्लस किती येते? 36. काय येते? 36. पुढं, व्हॉट इज द EAN इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ मेटल हेक्सासायनोफेरेट आयन? नो, हेक्सासायनोफेरेट आयन कसं फाइंड करणार? हेक्सासायनोफेरेटचं पहिला स्ट्रक्चर लिहायला पाहिजे. हा Fe आहे. काय आहे हा? Fe. CN काय आहे तर 6. ह्यावरती चार्ज मिळणं खूप गरजेचं आहे. हा +2 आहे बाळांनो. हा +2 आहे आणि हा -1 इंटू 6. +2 - 6 काय येणार आहे? -4. काय येणार आहे? काय येणार आहे? -4. 4 मायनस काय? ऑक्सिडेशन नंबर 4 मायनस. समजतंय का? येस ऑर नो? ठीक आहे, फाईन. हे झालं सगळं मॅटर. आता मॅटर दुसरं काय आहे? EAN फाइंड करणं. EAN कसं फाइंड करणार आहे? EAN इज इक्वल्स टू Z मायनस x प्लस काय येणार आहे तर y. Z ॲटॉमिक नंबर आयनचं किती असते तर 26. इलेक्ट्रॉन लॉस किती केले? इलेक्ट्रॉन लॉस किती केले? 2. आणि इलेक्ट्रॉन गेन किती केले? 12. कारण किती लिगॅंड्स आहेत? 6. 6 इंटू 2 12. मग 26 मायनस 2 24. 24 प्लस 12. 24 प्लस 12 काय येणार आहे तर 36. समजताय का? येस ऑर नो? लिहून घेण्याची कृपा करा. काय होणार? समजलंच नाही, लिहूनच नाही घेतलं तर. पुढं नेक्स्ट बघा. विच अमंग द फॉलोविंग हॅज द हायेस्ट फील्ड स्ट्रेंथ? कार्बोनिल. सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट लिगॅंड कोण असतं तर कार्बोनिल असतं. कार्बोनिल नसताना सायनाइड असतं. आयडेंटिफाय द न्यूट्रल लिगॅंड. कार्बोनिल न्यूट्रल लिगॅंड आहे. कार्बोनिल न्यूट्रल लिगॅंड आहे कारण कार्बोनिल CO असते, सल्फेटो SO4 2- असते, ऑक्झलेटो C2O4 2- असते, ब्रोमाइडचं ब्रोमो काय असते तर Br- असते. आलं लक्षात? येस ऑर नो? आलं का? हे सगळे लिगॅंड्स आहेत. हे सगळे लिगॅंड्स आपल्याला पार्ट असायला पाहिजेत. हा कार्बोनिल न्यूट्रल असतंय. सल्फेटो म्हणजे सल्फेट वरती चार्ज किती असते? -2. ऑक्झलेट आहे म्हणजे ऑक्झलेट वरती चार्ज काय असते? -2. ब्रोमाइड वरती चार्ज -1 असते. आपल्याला विचारले न्यूट्रल लिगॅंड म्हणजे ज्यावरती कोणताही चार्ज नाहीये. न्यूट्रल लिगॅंड्स कोण कोण आहेत? कार्बोनिल आहे, अमोनिया आहे म्हणजे अमाइन आहे, ॲक्वा आहे आणि इथिलीन डायअमाइन. आणि कोण आहे? इथिलीन डायअमाइन. पुढं, what is the coordination number of central ion, metal ion, if it forms octahedral complex? कसला कॉम्प्लेक्स फॉर्म करतो? हे बाळांनो येतं बघा. जर हायब्रिडायझेशन
ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे म्हणजे हायब्रिडायझेशन sp3d2 असू शकते किंवा d2sp3 असू शकते. काउंट करा हे किती आहे टोटल. टोटल ऑर्बिटल किती असणार आहेत सांगा मला. हे sp3d2 किंवा d2sp3 किती असणार आहेत? 6. 1 s 3 p आणि 2 d. किती झाले? 6. 6 ऑर्बिटल एम्प्टी झालेत. 6 ऑर्बिटल एम्प्टी झालेत म्हणजे 6 कोऑर्डिनेशन नंबर. काय असणार आहे? सो ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असेल तर हायब्रिडायझेशन sp3d2 किंवा d2sp3 असते, त्यामुळे कोऑर्डिनेशन नंबर किती असते? 6. अजून एक सांगते, जर sp3 असेल हायब्रिडायझेशन, काय असेल? sp3. sp3 म्हणजे कसली जॉमेट्री असते? टेट्राहेड्रल. ह्याचं कोऑर्डिनेशन नंबर किती असते तर 4. जर dsp2 जरी असेल तर dsp2 ला पण काय असते तर टेट्राहेड्रल. परत कोऑर्डिनेशन नंबर सॉरी dsp2 ला काय असते तर स्क्वेअर प्लॅनर. एक्स्ट्रीमली सॉरी. हायब्रिडायझेशन sp3 असेल तर टेट्राहेड्रल असते, dsp2 असेल तर स्क्वेअर प्लॅनर. कोऑर्डिनेशन नंबर काय असते तर 4. काय असते कोऑर्डिनेशन नंबर? काय असते कोऑर्डिनेशन नंबर? 4. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? sp3d2 किंवा d2sp3 म्हणजे ऑक्टाहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल असेल तर कोऑर्डिनेशन नंबर 6. डी ब्लॉक एलिमेंट्स. कोणते एलिमेंट्स? डी ब्लॉक एलिमेंटचा कोऑर्डिनेशन नंबर 6 पेक्षा जास्त येऊ शकत नाही. लॅन्थेनॉइड्स आणि ऍक्टिनॉइड्स 9, 10, 12 असं असू शकतो. 9 किंवा 10 किंवा 12. 52 सेकंद. 52 सेकंड्स. 52 सेकंड्स मध्ये एक प्रश्न सॉल्व्ह व्हायलाच पाहिजे. हो. बरं ठीक आहे. मला सांगा, आयडेंटिफाय द न्यूट्रल लिगँड म्हटले. न्यूट्रल लिगँड. न्यूट्रल लिगँड ऍक्वा. ऍक्वा म्हणजे काय असतो? H2O. नायट्रेटो म्हणजे ONO. ऑक्सिजन लोन पेर देणं असतं, मायनस चार्ज असतं. सायनाइड वरती मायनस चार्ज असते आणि आयोडाइड वरतीही मायनस चार्ज असते. कोण असते न्यूट्रल लिगँड? न्यूट्रल लिगँड कोण आहे? ऍक्वा. न्यूट्रल लिगँड कोण आहे? ऍक्वा. आता हे बघून येते लगेच. हे आता तुम्हाला शिकवताना मी सांगते ना, हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे, असं आहे. पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताय तेव्हा तुम्हाला पाठ झालेला असतं. ऍक्वा टिक केलं. किती सेकंड लागले? 15 ते 20 सेकंड लागतात. क्वेश्चन वाचणे, टिक करणे. 30 सेकंड मध्ये केमिस्ट्रीचा थिअरॉटिकल क्वेश्चन जातो. का वाचवायचं थिअरॉटिकल क्वेश्चन? केमिस्ट्रीचं टायमिंग का वाचवायचं? केमिस्ट्री पटकन सॉल्व्ह केलं तर फिजिक्सला टाइम लावायला येते, कारण फिजिक्सचे न्यूमरिकल्स जास्त असतात. काय जास्त असतात? न्यूमरिकल. What type of hybridization is present in the square planar geometry? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, स्क्वेअर प्लॅनर जॉमेट्री. काय असते स्क्वेअर प्लॅनर जॉमेट्री? dsp2. टेट्राहेड्रल जॉमेट्री sp3 आणि d2sp3 किंवा sp3d2 काय असते तर ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. कसली जॉमेट्री असते? कसली जॉमेट्री असते? ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. Which from the following cation forms the least stable complex with the same ligand? हे बघा, इथं आपण स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्सचा कॉन्सेप्ट लावतो. कशाचा कॉन्सेप्ट लावतो? स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स कशावरती डिपेंड असते तर स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स डिपेंड असते साइज ऑफ कॅटायन. स्टॅबिलिटी of complex stability of complex depends on what? Stability of complex first depends on size of what? Cation. First thing. Second, it depends on the nature of ligand. What? Nature of ligand. आता size of cation. Cationचं size जेवढं छोटं, smaller the size, more stable is the complex. Smaller the size, more stable is the complex. Nature of ligand, more easy the lone pair donor, more easy the lone pair donor, more stable is the complex. More stable is the complex. आता इथं काय दिलंय बघा,
कॉपर, आयर्न, कोबाल्ट, कॅडमियम. मला ह्यांची पोझिशन माहित असायला पाहिजे पिरियॉडिक टेबल मध्ये. डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. डी ब्लॉक एलिमेंट्स काय असते? स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक आणि कॅडमियम इथं असतात. हा कॅडमियम आहे. हा काय आहे? कॅडमियम. आता इकडे लक्ष द्या. ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट आयोनिक साइज काय होते? कमी. ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट आयोनिक साइज काय होते? कमी. अँड ऍज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम आयोनिक साइज काय होते? वाढते. एक लक्षात घ्या, जर कॉपर 2+ आहे आणि कॅडमियम 2+ आहे तर कॉपर 2+ ची साईज छोटी असते आणि कॅडमियम 2+ ची साईज मोठी असते, कारण कॅडमियम बिलॉंग्स टू नेक्स्ट ग्रुप, नेक्स्ट पिरियड. म्हणजे ह्याला 4 शेल असतील तर ह्याला कॅडमियमला किती शेल असतात? 5. समजते का? कॉपरला किती शेल आहेत? 4. कॅडमियमला किती शेल आहेत? 5. सो मला सांगा आता ऑप्शन्स काय दिले? कॅडमियम, कोबाल्ट, आयर्न, कॉपर. मला सांगा, पहिला आयर्न आहे, मग कोबाल्ट आहे आणि मग कॉपर आहे. मग ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट ऍटॉमिक साईज कमी होते, आयोनिक साईज कमी होते. मग कोणाचं असणार आहे आता? सगळ्यात छोटा साईज कोण असणार आहे? 1, 2, 3, 4 मध्ये सगळ्यात छोटा साईज कोणाचा असणार आहे? कॉपरचा. कारण मी एकदा विषय हाच मिटवला की कॅडमियम 2+ पेक्षा कॉपर 2+ ची साईज छोटी असते, कारण कॉपर 2+ इज हॅव्हिंग 4 शेल्स अँड कॅडमियम 2+ इज हॅव्हिंग 5 शेल्स अँड वी नो ऍज वी गो डाऊन द ग्रुप आयोनिक साईज इन्क्रीजेस. सो ह्याला तर कट्ट्यावरतीच बसवा. राहिला कोण? ही 4. समजते का? राहिले कोण? 4 नाही 3. आयर्न, कोबाल्ट आणि कॉपर. मग लेफ्ट टू राईट आयोनिक साईज काय होते? कमी. म्हणजे कॉपर 2+ काय असणार आहे? पण त्यासाठी हे पार्ट असायला पाहिजे सिरीज. मग ही सिरीज पार्ट कशी असणार आहे? डी ब्लॉक. डी ब्लॉक झालं का? समजतंय का? येस ऑर नो? ठीक आहे. सो इथं काय असणार आहे तर कॉपर 2+. काय विचारलेलं होतं? विच फ्रॉम द फॉलोइंग कॅटायन फॉर्म्स लीस्ट स्टेबल कॅडमियम 2+, मोस्ट स्टेबल कॉपर 2+, लीस्ट स्टेबल कारण त्याची आयोनिक साईज काय आहे? मोठी. मी तुम्हाला म्हटलं जेवढी आयोनिक साईज छोटी, जेवढी आयोनिक साईज तेवढा जास्त तो स्टेबल. आता मी जसं चुकी केली तसं तुम्ही पण चुकी करताय की प्रश्न सरळ वाचत नाही. प्रश्न सरळ वाचायचा. मोस्ट स्टेबल विचारलंय का? लिस्ट स्टेबल. सो लिस्ट स्टेबल कोण असणार आहे तर कॅडमियम 2+. नेक्स्ट, what is the number of moles of silver chloride precipitated when excess of silver nitrate is treated with 1 mole of pentaamine carbonato cobalt chloride? पेंटाअमाइन कार्बोनेटो कोबाल्ट क्लोराइड. सगळ्यात पहिला ह्याचं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर लिहायला पाहिजे आपल्याला. कोबाल्ट आहे, पेंटाअमाइन आहे. काय आहे? पेंटाअमाइन आहे. कार्बोनेटो आहे, कार्बोनेटोचं फॉर्म्युला CO3 असते. आणि क्लोराइड. हे क्लोराइड बाहेर किती आहेत हे माहित असायला पाहिजे. जेवढे 5 जेवढे क्लोराइड बाहेर, जेवढे क्लोराइड बाहेर तेवढे प्रेसिपिटेट मिळणार आहेत AgCl चे. जेवढे क्लोरीन बाहेर तेवढे प्रेसिपिटेट मिळणार. आता बघा हा, कोबाल्टचा चार्ज किती दिलाय? +3. कार्बोनेटचा चार्ज किती असते? -2. लक्षात ठेवायचं, कार्बोनेट CO3 2- असते. 3 - 2 किती राहिलं? 1. म्हणजे क्लोराइड एकच आहे बाहेर. जर क्लोराइड एकच बाहेर आहे आणि जर मी ह्याला AgNO3 बरोबर ट्रीट केलं तर मला मिळताना काय मिळणार आहे तर एकच AgCl मिळणार आहे. आणि दुसरा कॉम्प्लेक्स मिळताना CONH3 6 CONH3 5 CO3 तर काय येणार आहे तर NO3. क्लोरीन किती बाहेर होतं? 1. जे स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आहे तोच प्रेसिपिटेट करणार. मग किती क्लोरीन बाहेर आहे? 1. 1 क्लोरीन बाहेर आहे तर एकच प्रेसिपिटेट होणार AgCl. इंटरेस्टिंग आहे. इथं कार्बोनेटो दिलंय आणि कार्बोनेटोचा चार्ज पार्ट असायला पाहिजे -2 आहे. मग +3 - 2 -1 +3 - 2 +1 म्हणजे बाहेर क्लोरीन काय असणार आहे? 1. जर इथं सगळे क्लोरीन दिले असते ना 6च्या 6 तर इथं
सॉरी, सगळे इथं अमाईन्स दिले असते ना, 6चे 6 काय दिले असते? अमाईन. आणि प्लस चार्ज दिला असता 3. कोबाल्टचा चार्ज काय आला असता? +3. मी काय म्हणते बघा, हा असा असला असता CONH3 6 आणि इथं CLX किती प्रेसिपिटेट झाले विचारला, तर कोबाल्टचं तर ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे, दिलंय. कोबाल्टचं ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे, दिलंय. अमोनियाचं काय असणार आहे? 0. +3 0 इज इक्वल्स टू काय येणार आहे? 3. म्हणजे इथं किती क्लोरीन येणार आहेत? 3. 3 क्लोरीन येणार आहेत म्हणजे ह्याची सेल किती बाहेर पडणार? 3 क्लोरीन आहेत म्हणजे ह्याची सेल किती बाहेर पडणार? 3. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? समजतंय? नेक्स्ट, व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ प्लॅटिनम इन सिस्प्लॅटिन? 4. सिस्प्लॅटिन कॅन्सर ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं. सिस्प्लॅटिन कशासाठी वापरलं जातं? कॅन्सर ट्रीटमेंटसाठी. PT NH3 काय असते तर ट्वाइस आणि Cl काय असते तर 2. सिस्प्लॅटिन पाठ असायला पाहिजे. डायअमाइन डायक्लोरो प्लॅटिनम, त्यामध्ये प्लॅटिनमची ऑक्सिडेशन स्टेट काय असते? +2. अमाइनची ऑक्सिडेशन नंबर काय असते तर 0 आणि क्लोरीनची ऑक्सिडेशन नंबर -1 × 2 0. न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. सिस्प्लॅटिन कसला कॉम्प्लेक्स आहे? सिस्प्लॅटिन कसला कॉम्प्लेक्स आहे? Cisplatin is a neutral complex. Cisplatin is a neutral complex. Next, which from the following cation will form most stable complex with the same ligand? Which from the following cation will form most stable complex? Most stable complex cation ची साइज काय असायला पाहिजे? छोटी. So as we go from left to right, cation ची साइज छोटी होते. सगळ्यात साइज कोणाची असते कमी? कॉपर 2+. त्या सिरीज मध्ये, पहिल्या सिरीज मध्ये कॉपर 2+ ची साइज सगळ्यात काय असते तर कमी असते. नेक्स्ट, which from the following is a strong field ligand? सायनाइड. कार्बोनिल नंतर नेक्स्ट कोण असते तर स्ट्रॉंग फील्ड लिगँड? सायनाइड. कार्बोनिल नंतर नेक्स्ट लिगँड कोण असते? सायनाइड. बघा किती वेळ लागला सॉल्व्ह करायला? 4-5 सेकंद पण नाही लागले. प्रश्न वाचायला 3 सेकंद आणि पटकन सॉल्व्ह करायला 1 सेकंद. असं 5 सेकंद मध्ये पण होतात एक एक प्रश्न. समजते का? होतात. त्यासाठी सब्जेक्ट क्लॅरिटी पाहिजे. सब्जेक्ट क्लॅरिटी, टॉपिक क्लॅरिटी पाहिजे. विच फ्रॉम द फॉलोइंग कंपाऊंड कंटेन्स कॉम्प्लेक्स केटायन आणि मग एनायन? तुमचा जो कॉम्प्लेक्स आहे तो कॅटायन आहे आणि त्यामध्ये एनायन्स पण आहेत. आता ह्याचं कोणाचं नाव नॉर्मल आहे लिहिले बघा, कोणाचं आहे? हा एनायनिक कॉम्प्लेक्स आहे. त्यांनी म्हटलंय की तुमचा कॅटायन कॉम्प्लेक्स असायला पाहिजे. म्हणजे कॅटायन कॉम्प्लेक्स असायला पाहिजे म्हणजे हे तर कधीच येणार नाही, कारण ह्याचं कॉम्प्लेक्स एनायन आहे. कॉम्प्लेक्स काय आहे? एनायन. बर, हा टेट्रा अमाइन कॉपर, इथं बघा, हा टेट्रा अमाइन कॉपर कसा असणार आहे? CuNH3 काय आहे तर 4. ह्याच्यावरती चार्ज 2 आहे तर +2, कारण हा न्यूट्रल लिगँड आहे. काय हा? न्यूट्रल लिगँड. नेक्स्ट, टेट्रा अमाइन डायब्रोमो प्लॅटिनम, इथं बघा प्लॅटिनम आहे, टेट्रा अमाइन आहे, डायब्रोमो आहे आणि बाहेर ब्रोमाइड आहे. हाच येणार आहे. काय येणार आहे हा? आता ह्याचं चार्ज बघूया. इथं +4 आहे, इथं -1 × काय आहे तर 2. म्हणजे इथं काय येणार आहे तर किती ब्रोमाइड येणार आहेत तर 2, कारण बॅलन्स व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? बॅलन्स. लॉस शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे? गेन. Br2 -2, 4 - 2 2. त्यामुळे किती ब्रोमाइड येणार आहेत? 2. प्रश्नामध्ये विचारलेलं होतं की तुमचा कॉम्प्लेक्स कॅटायन आहे आणि दुसरा एनायन आहे. मग कॉम्प्लेक्स कॅटायन PT NH3 4Br2 आणि एनायन कोण आहे तर Br2 बाहेर. सो ऑप्शन कोणता येणार आहे तर सी. हा ना न्यूट्रल लिगँड आहे. ट्रायअमाइन ट्रायनायट्रो कोबाल्ट. ट्रायअमाइन ट्रायनायट्रो अनुज, ट्रायअमाइन ट्रायनायट्रो कोबाल्ट कसा आहे तर न्यूट्रल लिगँड आहे. म्हणजे त्याला एनायन येणार, काय येणार नाही? हा कॅटायनिक आहे पण ह्याच्याकडे एनायनच नाहीये. हा कॅटायन आहे कॉम्प्लेक्स, पण त्याला एनायन नाहीये. नेक्स्ट
आयडेंटिफाय द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स फॉर द डायव्हॅलेंट. हे बघा, कॉपर, कॉपर नंतर कोण येणार आहे? कॅडमियम का मँगनीज? कॅडमियम एकदम लास्टला येणार आहे. कॉपर, मँगनीज आणि मग कोण येणार आहे तर कॅडमियम. परत लॉजिक काय वापरायचं? लॉजिक काय वापरायचं? कॉपर आणि मँगनीजला किती शेल आहेत? कॉपर 6, 4. मला वाटलं 6 म्हटलंस. किती असतात कॉपरला? 4, कारण 4th पिरियडला आहे. मॅंगनीज पण कोणत्या बिलॉंगला आहे? 4th पिरियडला आहे. एक तर आन्सर सांगताय आणि उगाच टाइमपास करत बसताय. आयडेंटिफाय द लिगँड्स प्रेझेंट इन सिस्प्लॅटिन. आताच बघितलं ना, सिस्प्लॅटिन मध्ये कोण होतं? सिस्प्लॅटिन मध्ये क्लोरीन आणि अमाइन. कोण होतं? कोण होतं? क्लोरीन आणि कोण होतं तर अमाइन. सिस्प्लॅटिन, सिस्प्लॅटिन, सिस्प्लॅटिन काय आहे? प्लॅटिनम आहे. त्यामध्ये अमोनिया कितींदा आहे तर 2दा. क्लोरीन कितींदा आहे तर 2दा. सो PtNH3 ट्वाइस आणि काय आहे तर Cl2. समझ में आ रहा है? यस और नो? नेक्स्ट, आइडेंटिफाई अ पेयर ऑफ कॉम्प्लेक्स दैट एक्झिबिट सॉल्वेट आइसोमर्स. सॉल्वेट आइसोमर्स म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असायला पाहिजे. सॉल्वंट लिगँड्स आहेत ते चेंज व्हायला पाहिजेत. पण जर आत 4 असतील आणि बाहेर 2 असतील तर पुढच्या केसमध्ये आत 5 असायला पाहिजेत आणि बाहेर 1, किंवा आत 3 बाहेर 3. पण पूर्ण मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असायला पाहिजे? सेम. पूर्ण मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असायला पाहिजे? सेम. आता इथं बघा, हा CONH3 6CN6 आणि CSCrCN6 हे कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम आहे, कारण ह्या सगळ्यांचे लिगँड एक्सचेंज झालेत. कोबाल्टला सायनाइड आले आणि सायनाइडला कोबाल्टला अमोनियाच्या जागी सायनाइड आले आणि सायनाइडच्या जागी काय आले तर अमाइन. कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम आहे हा. हे कोणते आहेत? आयोनायझेशन आयसोमेरिझम आहे. कसला आयसोमेरिझम आहे? कारण आयन्स चेंज झाले, बाहेरचे आयन्स चेंज झाले. हा वाला सॉल्वेट आयसोमर्स आहेत. का? तर इथं 6 H2O आत होते आणि 3 क्लोरीन बाहेर होते आणि ह्याच्या बाजूला आहे 5 H2O आत आहेत, 1 क्लोरीन आत आहे, 1 वॉटर मॉलिक्यूल बाहेर गेला, 2 क्लोरीन. तिथंच एक्सचेंज झालं. मोस्टली वॉटर मॉलिक्युलच एक्सचेंज व्हायला पाहिजे, पण मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांचं काय असायला पाहिजे? सेम. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ डोनर ऍटम्स प्रेझेंट इन टेट्रासायनोनिकेलेट? अरे बाळांनो, टेट्रासायनो आहे ना, मग डोनर ऍटम्स किती असणार आहेत? टेट्रा आहे ना, डोनर ऍटम्स किती असणार आहेत? टेट्रा आहे म्हणजे डोनर ऍटम्स 4. नेक्स्ट, which from the following complex is an example of Ma2Bc? आता A एकच लिहिलंय. काय लिहिलंय? A एक. म्हणजे हा पण मोनोडेंटेड लिगँड आहे, हा पण मोनोडेंटेड आहे आणि हा पण मोनोडेंटेड आहे. हे EN ट्वाइस आहे ना, EN इथिलीन डायमाइन, हे बायडेंटेड लिगँड आहे. कसं लिगँड आहे? मग बायडेंटेड लिगँडला कसं रिप्रेझेंट करत असतात तर बायडेंटेड लिगँडला AA लिहिलेलं असतं, म्हणजे 2दा लिहिलेलं असतंय. म्हणजे इथं लिहिलं असतं M, इथं A काय लिहिलं असतं तर ट्वाइस आणि इथं B2 असं लिहिलं असतं. जेव्हा तुम्हाला सेम 2दा लिहिलं जातात अल्फाबेट्स, सेम अल्फाबेट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये, राऊंड ब्रॅकेट मध्ये लिगँड म्हणून, तर तो कसला लिगँड असतो? कसला लिगँड असतो? बायडेंटेड. पण हा पण मोनोडेंटेड आहे, हा पण मोनोडेंटेड आहे आणि हा पण मोनोडेंटेड आहे. मग हा मोनोडेंटेड मध्ये हे 3 तर ऑप्शन काही दिसत नाहीयेत, कारण का आहे. हा A, हे B कन्सिडर करा, हे C कन्सिडर करा आणि हे A. कितींदा आहे A? कितींदा A आहे? 2दा. कितींदा A आहे? हा A कितींदा आहे? 2दा आहे. हा B आहे आणि हा काय आहे तर C. समझ में आ रहा है? यस और नो? कोणता असणार आहे मग स्क्वेअर प्लॅनर? हे Ma2Bc मध्ये स्क्वेअर प्लॅनर मध्ये सिस आणि ट्रान्स येते, म्हणजे ऑप्शन कोणता येणार आहे तर B. हे मी सांगताना तुम्हाला सांगायचं होतं की हा EN ट्वाइस हा बायडेंटेड लिगँड आहे आणि बायडेंटेड लिगँड रिप्रेझेंट करताना AA 2दा लिहिलं जातं. राऊंड ब्रॅकेट मध्ये AA कितींदा लिहिलं जातं? 2दा. ठीक आहे. Which from the following coordinated complexes contain ligand EN? EN.
Which from the following complex represents a ligand EN? EN इथिलीन डायअमाइड. EN म्हणजे कोण असतं? हे बीस का लिहिले सांगा? कारण जेव्हा पॉलिडेंटेड लिगँड असतात ना त्यावेळी आपण जे प्रिफिक्स वापरतो त्यांच्या पुढे एकदा दोनदा तीनदा, तर ते दोनदा असेल तर बीस, तीनदा असेल तर ट्रिस, चारदा असतील तर टेट्राकिस, पाचदा असतील तर पेंटाकिस असं यूज केलं जातं. समजतं मी काय सांगतेय? ठीक आहे. नेक्स्ट, which from the following is a neutral ligand? Amine is a neutral ligand. Amine spelling is very important. अमोनिया, NH3 म्हणजे अमोनिया, पण त्याचं लिगँडचं नाव जेव्हा लिहितो तेव्हा अमाइन, AMMINE, AMMINE, अमाइन. समझ में आ रहा है? Yes or no? Next, what is the number of moles of donor atom present in 1 mole of oxalate? हे बघा, इथं बघा, हा ऑक्झॅलेट आहे ना, ऑक्झॅलेट, ऑक्झॅलेट हा COO मायनस आणि हा COO मायनस. किती आहेत ऑक्सिजन? नेगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन किती आहेत? 2 आहेत. बायडेंटेड लिगँड आहे. कसला लिगँड आहे? कसला लिगँड आहे हा? बायडेंटेड लिगँड आहे. जर हा बायडेंटेड लिगँड आहे तर एक ऑक्झॅलेट आयन किती लोन पेअर देणार आहे? 2. एक ऑक्झॅलेट आयन किती लोन पेअर देणार आहे? एक ऑक्झॅलेट आयन किती लोन पेअर देणार आहे? 2. सो काय येणार आहे? ऑप्शन बी. काय येणार आहे? ऑप्शन बी. नेक्स्ट, which from the following complex is having ambidentate ligand? ambidentate ligand म्हणजे? ambidentate ligand म्हणजे who is ambidentate ligand? देताना दोघ जण लोन पेअर देऊ शकतात, पण देताना कोणतरी एकच देतो. ambidentate ligands मध्ये कोण कोण येत असतंय? तर NO ग्रुप, NO2 एक असतं किंवा ONO एक असतं. हा नायट्रो झाला, हा नायट्रिट्रो झाला, हा सायनाइड झाला आणि हा आयसोसायनाइड झाला, हा थायोसायनेटो झाला आणि हा आयसोथायोसायनेटो झाला. कोणामध्ये आहे सांगा? कोणामध्ये आहे? अमाइन तर नाही, अमाइन तर एम्बिडेंटेड नाही आहे. टेट्रा अमाइन मध्ये अमाइन नाही आहे, ट्राय ऑक्झॅलेटो मध्ये पण नाही आहे, कार्बोनिल मध्ये पण नाही आहे. राहिला कोण? हा वाला CONH3 थ्राइस आणि NO2 काय आहे तर थ्राइस. सो नायट्रो ग्रुप कितींदा आहे? 3दा. आणि हा नायट्रो कसला लिगँड आहे? एम्बिडेंटेड. एम्बिडेंटेड नायट्रोजन पण लोन पेअर देऊ शकतो, ऑक्सिजन पण लोन पेअर देऊ शकतो. कोणतरी देताना कोणतरी एकच देतो. कार्बन पण लोन पेअर देऊ शकतो, नायट्रोजन पण लोन पेअर देऊ शकतो, देताना कोणतरी एकच देतो. सल्फर पण लोन पेअर देऊ शकतो, नायट्रोजन पण लोन पेअर देऊ शकतो, देताना कोणतरी एकच. सो ऑप्शन कोणता येणार आहे? ऑप्शन कोणता येणार आहे? कोणता येणार आहे? डी ना. हा. Which from the following complex is having ambidentate ligand in it? That is triamine, trinitro cobalt. समजतंय का?